प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश खरारी. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असू दे. येशू ख्रिस्त आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वाद करणं सुरक्षित ठेवो. प्रियानो, आपण महिनाभर रेझर्वेशन संडेपर्यंत पुनरुत्थान व्हावापर्यंत आपण येशू ख्रिस्तानी जे सॅक्रिफाईस केलेलं आहे क्रुसावर, जे बलिदान केलेलं आहे, ज्याला म्हटलं जातं महान बलिदान, यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि पवित्र शास्त्रामधले जे वचनं आहेत त्या वचनाद्वारे आपण बघणार आहोत की येशू ख्रिस्तानी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे आणि येशू ख्रिस्तानी जे महान बलिदान केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या जीवनात काय झालेलं आहे. आपण पहिलं वचन आज वाचूया. ते आहे 1 पेत्र अध्याय 2 वचन 24. त्याने स्वतः आमची पापे वाहिली, त्याच्या शरीरावर येऊन वधस्तंभ वाहिले, यासाठी की आम्ही आमच्या पापाला मरावे आणि नीतिमत्वासाठी जगावे. त्याला झालेल्या जखमामुळे तुम्हाला आरोग्य मिळाले. प्रियानो, हे वचन खूप महत्त्वपूर्ण वचन आहे. जर तुम्हाला हे वचन जर समजलं देवाच्या कृपेने, प्रियानो, तुमचं जीवन आज बदलून जाईल. पुष्कळ ख्रिस्ती लोकांना या वचनाचं संपूर्ण जो अर्थ आहे त्याचा उलगडा नाही आहे आणि त्यामुळं ते ख्रिस्ती जीवनात आनंदी नाही आहेत. प्रियानो, खूप आवश्यक आहे की आपण ख्रिस्ती जीवनात आनंदी असलं पाहिजे. कारण जेव्हा आपण आनंदी असतो, आपला आनंद हा देवावर विश्वास दाखवतो. आता या वचनामध्ये 2 गोष्टींचा उल्लेख झालेला आहे आणि ते खूप आवश्यक आहे. त्यावर तुमचा विश्वास असणे, तेव्हाच तुम्ही स्वतंत्र होऊ शकता. पहिलं काय म्हटलेलं आहे? त्याने स्वतः आमची पापे वाहिली, त्याच्या शरीरावर घेऊन वधस्तंभावर वाहिली. प्रियानो, इथं काय म्हटलेलं आहे? येशू ख्रिस्तानी आपले सर्व पाप, इथं म्हटलं आहे पापे, म्हणजे आपले एक पाप नाही, आपले सर्व पाप त्याने आपल्या शरीरावर घेतले. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर त्याने सर्व पाप स्वतःच्या शरीरावर घेतले म्हणजे आपले सर्व पापांची क्षमा झालेली आहे. सर्व पापांची क्षमा म्हणजे काय? आपले भूतकाळातले पाप, आपले वर्तमान काळातले पाप आणि आपले भविष्य काळातले पाप, सर्व पापांची क्षमा झालेली आहे. प्रियानो, हे खूप आवश्यक आहे. आणि येशू ख्रिस्ताने आपल्या सर्व पापांची क्षमा का केली आहे? कारण आपण नीतिमत्वासाठी जगावे. पुष्कळ ख्रिस्ती लोकांना वाटतं की ते नीतिमान नाही आहेत. त्यांना वाटतं की हो, मी खूप पापे केलेले आहेत आणि देवाने त्या पापाची क्षमा केली नसेल, मी खूप पापी आहे. पण प्रियानो, या वचनाच्या अनुसार काय म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्ताने आपल्या सर्व पापे जे आहे स्वतः घेतलेलं आहे, त्यामुळं आपल्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे. तुमच्या वर्तमान काळाचे पाप, तुमच्या भविष्य काळातले पाप, सर्व पापांची क्षमा झालेली आहे. प्रियानो, येशू ख्रिस्तानी जे हे बलिदान केलेलं आहे, हे 2025 वर्ष अगोदर हे बलिदान केलेलं आहे आणि तेव्हा आपले सर्व पापे जे होते ते भविष्य काळामध्ये होते. तर प्रियानो, आपल्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे. हे तुम्हाला विश्वास करणे खूप आवश्यक आहे. पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत त्यावर विश्वास ठेवत नाही. पुष्कळ चर्चे विश्वास ठेवत. त्यांना वाटतं की फक्त जे भूतकाळातले पापांची क्षमा झालेली आहे, पण जे वर्तमान काळातले जे पाप आहेत, भविष्य काळातले जे पाप आहेत त्याची क्षमा झाली नाही. त्यामुळं आपल्याला तो पश्चाताप करावा लागेल किंवा ते पाप कन्फेस करावं लागतील. प्रियानो, हे पवित्र शास्त्राच्या अनुसार नाही आहे. तुमच्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे. हा विश्वास आज तुम्ही केला पाहिजे, तरच तुम्ही स्वतंत्र होऊ शकता. दुसरी गोष्ट, त्याला झालेल्या जखमामुळे तुम्हाला आरोग्य मिळाले. जे फटके त्यांनी खाल्लेले आहेत, काठ्यांचा मुकुट त्याच्या डोक्यावर लादलेला होता, त्याच्या हातावर आणि पायावर खिळे ठोकले होते, त्याला चापकाने मारलं होतं आणि ज्या जखमा झालं आहे त्याच्यामुळं तुम्हाला आरोग्य मिळाले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही सर्व
जे आजार आहेत त्यापासून मुक्त झालात. प्रियानो, हा विश्वास आज तुम्हाला असला पाहिजे. मला नाही माहीत तुम्ही कुठल्या आजारातून आज चाललेला असेल. डॉक्टरने सांगितलं असेल की हा आजार बरा नाही होणार. पण प्रियांनो, तुम्ही विश्वास ठेवा की येशू ख्रिस्तांनी जे फटके खाल्ले त्यामुळं तुम्ही सर्व आजारापासून मुक्त झाला आहात. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.